मिळत आहेत तिकडून. आता देखील आपण पाहिलं काय म्हणजे जवळपास 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत की या ठिकाणी उदय सामंत आलेले होते. मात्र आता किरण सामंत हे देखील आलेले आहेत आणि या दोन्ही बंधूंची भेट ही महत्त्वाची ठरते, कारण की रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीमधले आजचे जे पक्षप्रवेश होते ते पक्षप्रवेश आटपून आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. अर्ध्या तासात ते त्यांच्या या रायगड या बंगल्यावर येणार आहेत अशी माहिती आपल्याला आहे. मात्र आता ते नेमकं या रायगड बंगल्यावर येतात की थेट पक्षप्रवेश जो आहे अद्वै हिरे यांचा अतिशय महत्त्वाचा पक्षप्रवेश, जसं की आता सुरेशने माहिती दिली की अद्वै हिरे हे देखील यांचा पक्षप्रवेशाला देखील कुठे ना कुठे विरोध होता. मात्र त्यांचा पक्षप्रवेश आज होतो आहे आणि इतक्या मोठ्या नाराजी नाट्यानंतर आता अद्वै हिरे यांचा पक्षप्रवेश होणार का हे देखील बघणं इथे महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण हे नेमके कुठे जातात त्यावर आता पुढचं राजकारण आहे. ते जर बंगल्यावर आले तर त्यांची भेट ही उदय सामंत आणि किरण सामंत यांच्याबरोबर होईल. मात्र तर जे या ठिकाणावरून थेट पक्षप्रवेशासाठी प्रदेशाध्यक्ष कार्यालयामध्ये गेले, प्रदेश कार्यालयामध्ये भाजपच्या, तर त्या ठिकाणी थेट पक्षप्रवेश अद्वै हिरे यांचा होणार आहे. त्यामुळे आता रवींद्र चव्हाण नेमके इथे येतात का याच्यावर पुढचं राजकारण आजचं अवलंबून असणार आहे. आता नेमकं मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी काही ना काही सूचना रवींद्र चव्हाण यांना दिल्यात का, ते पुढे या ठिकाणी येतात का आणि उदय सामंत हे रवींद्र चव्हाण यांना सांगून व त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांची भेटीची वेळ घेऊन या ठिकाणी आलेत का, हे देखील या ठिकाणी बघणं महत्त्वाचं असणार आहे. कारण की जर अपॉइंटमेंटची वेळ नसेल घेतली तर मात्र रवींद्र चव्हाण या ठिकाणी येणार नाहीत. मात्र जर घेतली असेल, आधीपासून बोलणं झालं असेल, तर नक्कीच रवींद्र चव्हाण या ठिकाणी येतील आणि ते आल्याच्या नंतर हे जे संपूर्ण नाराजी नाट्य आहे त्या संदर्भामध्ये या दोन नेत्यांमध्ये नक्कीच चर्चा होईल. कारण की उदय सामंत देखील सगळ्या शिवसेनेच्या मंत्र्यांमधले एक वरिष्ठ मंत्री मानले जातात आणि त्या दुसरीकडे रवींद्र चव्हाण यांच्याकडे पूर्ण आहे युतीमधल्या. निश्चितपणे अक्षय, याविषयी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यासाठी मी येतोच तुझ्याकडे. आमच्याबरोबर असाच तो उपस्थित राहा. यानंतर काही महत्त्वाच्या राजकीय प्रतिक्रिया आलेल्या आहेत या सगळ्या प्रकारावर, त्याआधी आपण बघूया. आज ऐसा क्या हुआ